परभणी में महानगर पालिका चुनाव प्रचार के दौरान महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि बीजेपी का कमल चिन्ह केंद्र और राज्यों की 124 कल्याणकारी योजनाओं का प्रतीक है। उन्होंने कहा कि यह चुनाव किसी नेता का नहीं बल्कि परभणी के भविष्य का फैसला करेंगे। इसलिए विकास के लिए परभणीकरों को बीजेपी के साथ मजबूती से खड़ा होना चाहिए। आइए सुनते हैं क्या कुछ कहना है चंद्रशेखर बावनकुले का। निराधार, निराश्रित, विधवा, घटस्फोटीस, आमच्या लाडक्या बहिणीपासून तर शेतकरी शेतमजुरापर्यंत या समाजाच्या कल्याणाच्या योजना आहेत। या योजना आपल्याला 48 योजना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून परभणीच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही निवडणूक आहे। आणि एवढंच नाही तर मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री आहे। पालकमंत्र्याचे विशेष अधिकार आहेत। माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरची यांच्या डीपीसीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ज्या परभणी महानगरपालिकेकरता 22 योजना येतात। या 22 योजनाची ही निवडणूक आहे। 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार आपल्या लोकांसमोर मांडायचा आहे। प्रत्येक वार्डात प्रत्येक घरी जाऊन मांडायचा आहे। 124 योजनाचं कमळ आहे। 124 योजनाचं कमळ आहे आणि 124 योजना घेऊन आपलं सरकार परभणी महानगरपालिकेच्या गरीब माणसाचं कल्याण करणार आहे। एकीकडे कमळ आहे, दुसरीकडे बाकी लोक आहे। कमळ हे विकासाचे कमळ आहे, बाकी लोकांचा डब्बा गोल आहे। मताचं दान घेऊन पडून जातील, मताचं दान घेऊन पडून जातील। ना मोदीजीकडे जातील, ना देवेंद्रजीकडे जातील, ना मेघनाताईकडे जातील, मतं घेतील आणि पडून जातील। जर विकसित परभणी करायची असेल तर आपल्या सर्वांना घरोघरी जावं लागेल। आपण कार्यकर्ते बसलेले आहोत, जनता बसलेली आहोत। आपल्याला 3 दिवस घरोघरी जावं लागेल 124 योजनाचा पिटारा घेऊन। बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत 2047चा संकल्प केला आहे। जगातला सर्वोत्तम भारत, जगातला शक्तिमान भारत, जगातला आधुनिक भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी केला आहे आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजीच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे। आज बघा, पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करत असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र मांडलाय। 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र आणि 2047च्या महाराष्ट्राच्या विकासाची संकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलाय। तिकडे मागच्या लाडक्या बहिणी शांत राहा, मागच्या लाडक्या बहिणी आपसात बोलू नका। बंधू भगिनींनो, 2029चा संकल्प आणि जेव्हा मंत्रिमंडळासमोर देवेंद्रजी संकल्प मांडला त्यामध्ये विकसित परभणीचाही संकल्प मांडलाय। आज बघा, या परभणीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड विकासाची कामं आपल्याला करायची आहे। रस्ते करायचे, लाईट करायचे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायच्या आहे। या ठिकाणी बाजारपेठ आहे, नाल्या आहे, ज्या आपण आता जाहीरनामा देतोय। आपण या ठिकाणी जो जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत ती विकासाची गॅरंटी आहे। या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या माध्यमातून विकसित परभणी 2047ला परभणीची जनसंख्या विचारात घेऊन ज्या बाळांनी जन्म घेतला, जे बाळ जन्म घेणार आहेत त्यांच्याकरता परभणी कसं असेल हा विजन डोळ्यासमोर ठेवून 2047 परभणी हा विचार करा। तेव्हाचे बाळ, तेव्हाची लोकसंख्या, आपण सर्व जेव्हा 2023 वर्षानंतर जाऊ तेव्हा 23 वर्षानंतरचा भारत, 23 वर्षानंतरचा महाराष्ट्र, 23 वर्षानंतरची परभणी आणि 23 वर्षानंतर या परभणीला सुरक्षित परभणी